धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक श्लोकी रामायण। संपूर्ण रामायणाचे सार केवळ एका श्लोकामध्ये। आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं बाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद्रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्। या एका श्लोकात संपूर्ण रामायण प्रवास असा मांडलेला आहे। राजा दशरथांच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण भैया वनवासाला निघतात। मारीचे राक्षस सुवर्ण मृगाचं रूप घेऊन त्या ठिकाणी उपस्थित होतो। सीता मातेच्या सांगण्यावरून मारीच्या राक्षसाचा वध करण्याकरिता प्रभू रामचंद्र सुवर्ण मृगाच्या पाठीमागे जातात, सुवर्ण मृगाचा वध करतात। त्याच क्षणी रावण साधूच्या वेशात येऊन सीता मातेचं हरण करतो। सीता मातेच्या वियोगात प्रभू रामचंद्र शोक करत करत जात असताना जटायू धारातीर्थी पडलेला दिसला। प्रभुरामांनी त्याचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं आणि जटायूने त्या ठिकाणी प्राण सोडले। पुढे ऋषमुख पर्वतावर गेल्याच्या नंतर सुग्रीवाशी प्रभुरामांची मैत्री झाली। सुग्रीवाचा मोठा भाऊ वालीचं भगवान निर्दलन करतात। हनुमंतराय समुद्राहून उड्डाण करून लंकेमध्ये जाऊन सीतामातेचा शोध घेतात आणि संपूर्ण लंका दहन करून टाकतात। आणि त्यानंतर संपूर्ण वानर सेना घेऊन रामचंद्र प्रभू लंकेमध्ये येतात। रावण आणि कुंभकर्णाचा वध करतात। अशा प्रकारे एका श्लोकात संपूर्ण रामायणाचं सार त्या ठिकाणी व्यक्त केलं गेलेलं आहे। कमी वेळात संपूर्ण रामायणाचा आढावा या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो। विद्यार्थ्यांना रामकथेची क्रमवार माहिती देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा श्लोक आहे। त्यासोबत भक्ती, अध्ययन आणि पठन तिन्ही दृष्टीने हा श्लोक अत्यंत महत्वपूर्ण आहे। मित्रांनो, हा होता एक श्लोकी रामायणाचा सुंदर अर्थ आणि त्यामागची कथा। जर तुम्हाला अशा आध्यात्मिक आणि संस्कृतीशी जोडलेल्या माहितीचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। जय श्रीराम।